अकोला शहरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असलेली धक्कादायक घटना घडली। काल रात्रीच्या सुमारास अकोला शहरातील मोठ्या उमरी परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनाची तिघा अज्ञातांनी लोखंडी पाईपने तोडफोड केली होती। तर राहुल कराळे यांनी त्यांची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिली होती। यात सिव्हिल लाईन पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेज करून 4 जणांना अटक केले। तर यात 32 वर्षीय हर्षल मंडलिक, 37 वर्षीय चेतन खंडारे, 25 वर्षीय सागर इंगळे आणि 27 वर्षीय वैभव गोपनारायण या चौघांना अटक करण्यात आले। त्यांना न्यायालयात हजर करण्यात येते। काल सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे 378/2026 कलमचा गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये सेक्शन 109(1), 324(4), 3(5) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच्यामध्ये फिर्यादींनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यात जे इसम आहे ते 2 व्हीलरवर आल्याचं सीसीटीव्हीमध्ये जे प्रथमदर्शनी दिसतंय त्याच्यावरून आम्ही आमच्या 2 टीम तयार केल्यात, 2 टीम रवाना केल्यात आणि तात्काळ ते आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले। त्याच्यात हर्षल मंडलिक, चेतन खंडारे, सागर इंगळे आणि वैभव गोपनारायण अशी यांची नावं आहेत। याच्यामध्ये जे आपल्याकडे सध्या अवेलेबल फुटेज आहेत त्याच्याप्रमाणे चौकशी केली असता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अग्निशस्त्र किंवा तलवारीचा वापर झाल्याचं दिसून येत नाहीये। गाडीवर जो वार करण्यात आलेला आहे तो मोठ्या घनानी हातोड्याने तो वार केलेला आहे। या आरोपींना अरेस्ट केलेले आहे। त्यातला जो मुख्य आरोपी निष्पन्न झाला आहे तो वैभव गोपनारायण याच्याकडे चौकशी केली असता फिर्यादी सोबत त्याचे काही वर्षापूर्वी पासूनचे काही पूर्व वैमनस्यामधून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय की ज्याच्यामध्ये एकमेकांकडे खुन्नसनी बघणं असेल किंवा डोळे वाटारून बघणं असेल, तर या पद्धतीचा काही रोष मनामध्ये असल्यावरून ही घटना काल घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। त्याचप्रमाणे या आरोपींना आता कस्टडीमध्ये घेतलं आहे। आज PCR साठी मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आम्ही आणि PCR मध्ये अजून चौकशी करून याच्यामध्ये तपासादरम्यान ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे सेक्शन वाढ करणे असेल किंवा आरोपी जर वाढ होत असतील किंवा कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं दिसलं तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून पुढची कारवाई करणार आहोत। थँक्यू। होळीचा सण आणि त्यानंतर येणारी रंगपंचमी साजरी करण्यासाठी बुलढाणा शहरवासियांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर बाजारात रंगीबिरंगी वातावरण पाहायला मिळते। शहरातील जयस्तंभ चौकातील दुकानात पिचकाऱ्या, रंग खरेदीसाठी नागरिक दिसून येत आहेत। लहान बालकांचं आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारांच्या वस्तूंनी बाजारपेठा फुलल्यात। रंगपंचमीच्या उत्साहामुळे शहरातील बाजारपेठ चांगली सजलेली दिसते। शेख फिरोज बागवान, रहने वाला सागोने का, जिला बुल्ढाना। ये जस्तन चौक है। यहाँ पे मैं 30 साल से बैठता हूँ। मैं जस्तन चौक में बैठता हूँ। यहाँ पे 30 साल से आपके पास एक से एक क्वालिटी आएंगी, एक से एक नाम आएगा, माल एक से एक आएगा। भैया लोगों आपसे विनंती, आओ जस्तन में क्वालिटी देखो। माल बम्बई का भी आता, दिल्ली का भी आता, जालने का भी आता, संभाजी नगर का भी आता और जालने का भी आता। कौन सा माल है अपने पास पिचकारी है, पाइप है, टूप है, वार्लिश है, सादा कलर है, नेशनल कलर है। उसके बाद तुम बोलो ये गुलाल है, सब है। ये टैंकिया है, पूरे आइटम है अपने पास एक से एक। आओ, आके लेके जाओ और खुशी बताओ। भाव क्या है इसमें? भाव ऐसा है, जो चीज़ उधर 70-80 की मिलेगी यहाँ पे 60 रुपये का एक पीस है, 50 का एक है, पूरी 10 रुपये की एक है, छोटी पूरी 5 रुपये की एक है, टॉपलेट 5 रुपये का एक है। उसके बाद तुम बलून फुक्का 20 रुपये का एक है। उसके बाद तुम जो नेशनल कलर 10 रुपये की डब्बी है बड़ी वाली। उसके बाद छोटे वाला ये जो वार्लिश है ये उधर 60 का, ये 25 रुपये में मिलेगा यहाँ पे। फिर उसके बाद स्प्रे उधर 60 का मिलेगा, 40 का मिलेगा स्प्रे। और दूसरी बात टैंका जो है, जो टैंक एकदम भरी आएंगे टैंके वाले, ये उधर 400-500 की अपने पास 250 रुपये में आएंगी। ऐसा हर आइटम आएगा, हर क्वालिटी आएंगी, गारंटी एकदम प्योर माल आएगा, सुपर आएगा और नामचीन माल आएगा। कितने रुपए का माल भरा है और कैसा? और माल भरा हूँ मैंने कम से कम 1,04,000 रुपये का। और अभी 20% 30% व्यापार होया, 70-75% व्यापार बाकी है। सिर्फ आज का दिन बाकी है और कल के दिन 12 बजे तक धंधा है, कल के दिन 2 बजे तक। नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या पथकानं शनिवारी मध्यरात्री 37.8 ग्रॅम हेरोईनसह फातिमा शेख या 39 वर्षीय महिलेला रंगेहात पकडले। जप्त केलेल्या अंमली पदार्थांची बाजारात किंमत अंदाजे 18,92,000 रुपये आहे। आरोपी महिला वडाळा परिसरात राहणारी असून काही काळापासून नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या पुरवठ्यात सक्रिय होती।
पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. रात्री सुमारे 12 वाजता संशयास्पद हालचाल करणाऱ्या महिलेच्या पर्समधून हेरोईन जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस रॅकेटमधील इतर आरोपींवर सखोल चौकशी करत आहेत. नशामुक्त नवी मुंबई या माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापना करण्यात आलेली आहे. त्या स्थापना केल्यानंतर जे पथकं तयार केलेली आहेत ती पथकं दररोज पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अंमली पदार्थांविषयी कोण जर अंमली पदार्थ विक्री करत असेल किंवा कोण सेवन करत असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचं काम करत आहेत. त्याच दृष्टीने दिनांक 28/2/2026 रोजी रात्री 20:15 वाजण्याच्या सुमारास सानपाडा पोलीस यांचे PSI धारेराव, पोलीस हवालदार बडे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई करवर हे सानपाडा पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सानपाडा रेल्वे स्टेशनच्या समोरील जे बस डेपो आहे त्या बस स्टॉपच्या एंट्री गेटला एक महिला संशयास्पदरीते तिथे बसलेली आढळून आली. त्यामुळे या पथकाने त्या महिलेकडे विचारपूस केली असता तिने तिचे नाव फातिमा अल्लाउद्दीन शेख वय 39 वर्ष, रूम नंबर 08F47 बुद्ध मंदिर समोर वडाळा मुंबई असे तिने सांगितले. आणि तिच्या हातामध्ये जी पर्स होती त्या पर्समध्ये पर्स उघडून तिला दाखवायला लावले असता त्याच्यामध्ये संशयास्पद अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. त्यामुळे टीमने तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून महिला पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक कटके मॅडम तसेच महिला पोलीस शिपाई माळुंजकर मॅडम यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. तसेच आम्हाला देखील त्या घटनेची माहिती दिली. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांनी तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून एकूण 37.85 ग्रॅम एवढ्या वजनाचा अंमली पदार्थ मिळून आला. तो तात्काळ त्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आलं. फॉरेन्सिक व्हॅननी पण त्या अंमली पदार्थाची तपासणी केली असता तो अंमली पदार्थ हा हेरोईन असल्याचे त्यांनी अहवाल दिला. त्यानंतर तात्काळ त्या महिलेविरोधात सानपाडा पोलीस स्टेशन येथे 63/2026 याप्रमाणे गुन्हा नोंद केला. त्या महिलेला मान्य न्यायालयाची परवानगी घेऊन अटक करण्यात आली. पुढील तपास DB पथकाचे अधिकारी PSI धारेराव साहेब करत आहेत. त्या महिलेने तो अंमली पदार्थ कोणत्या ठिकाणावर आणला, ती कोणाला विकत होती या संदर्भातला सर्व तपास चालू असून पुढील माहिती आपल्याला देण्यात येईल. माझी सर्व नवी मुंबई वासियांना किंवा सानपाडा वासियांना अशी विनंती आहे की त्यांच्या जवळपास कोणत्याही ठिकाणी जर समजा अंमली पदार्थ विक्री केला जात असेल किंवा अंमली पदार्थाचं सेवन केलं जात असेल तर त्याची तात्काळ माहिती एकतर 112 या हेल्पलाईनवर द्यावी किंवा पोलीस यांचे जे नंबर आहेत त्या नंबरवर संपर्क साधून माहिती देण्यात यावी. त्वरित पोलिसांकडून त्याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल व नवी मुंबई हे नशामुक्त करण्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. या कारवाईमध्ये एकूण 37.85 ग्रॅम वजनाचा हेरोईन हा पदार्थ जप्त केला. त्याची अंदाजे किंमत आहे 18,92,500. त्याचप्रमाणे त्या महिलेकडे 2,730 रुपये हे त्या अंमली पदार्थ विकून जे तिच्याकडे जमा झाले होते ते पैसे देखील सील करण्यात आलेले आहे आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन तिला अटक करून पुढील तपास आम्ही करत आहोत. जय हिंद. ग्रामीण भागात होळी निमित्त शिमगोत्सवाला सुरुवात झाली. लहान मुलं धनमाकड खेळण्यात दंग झालेत. घनमाकड घुम म्हणत बच्चे कंपनीची गावागावात धूम सुरू आहे. धनुष्याच्या आकाराचे आणि सरळ खांबासारखे वाकलेले लाकूड वापरून घनमाकड तयार केलं जातं. जमिनीत खड्डा करून खांब गाडला जातो आणि त्यात धनुष्य आकार लाकूड बसवलं जातं. कर्कच्छ असा आवाज यावा म्हणून कोळशाचा तुकडा किंवा वाघनकी काटे लावले जातात. दोन्ही बाजूंना बसून मुलं गोल गोल फिरत पारंपरिक खेळाचा आनंद लुटतायत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शेलोडी रोडवरील एका शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकली आहे. या कारवाईत 3 ग्राहक आणि 1 महिला एजंट अशा 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी छापा टाकण्यात आला. पोलिसांना पाहताच 2 जणांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्यांना पकडण्यात यश आलंय. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, 2 मोटरसायकल तसंच देहविक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे. याच्यामध्ये ज्या घटनास्थळावर त्या ठिकाणी आम्हाला 3 आरोपी मिळून आले कस्टमर, त्याचबरोबर एक एजंट महिला होती ती मिळून आलेली आहे आणि 3 पीडित महिला आहेत. असे लोक आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले. त्याच्यामध्ये घटनास्थळावर जे कस्टमरकडून एजंट लोकांनी जे पैसे घेतलेले होते ते पैसे मिळून आलेले आहेत. त्याचबरोबर देहविक्री करण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य त्या ठिकाणी स्पॉटवरून मिळून आलेलं आहे. आणि ती शेती जी होती, शेतामध्ये जे घर होतं त्याचे जे मालक आहेत बाळू झापडे, त्या ठिकाणी ती कारवाई केलेली आहे. गुन्हा दाखल केला का सर? गुन्हा दाखल अजून व्हायचा. यामध्ये काही वाहन पण जप्त केले का? त्याच्यामध्ये 2 मोटरसायकल मिळून आलेले आहेत. त्या दोन्ही मोटरसायकल त्या ठिकाणी जे कस्टमर लोक आले होते त्या कस्टमर लोकांचे दोन्ही मोटरसायकल आहेत ते जप्त केलेले आहेत. ठीक.